कल्पना करा, मध्यरात्रीची वेळ आहे. एका बाजूला हातात नंग्या तलवारी घेतलेले तब्बल 500 सशस्त्र सैनिक उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला फक्त 4 निशस्त्र माणसे. बापरे, ऐकूनच अंगावर काटा येतोय. हो ना, समोर साक्षात मृत्यू उभा आहे. आणि म्हणजे वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एका अशा व्यक्तीचं नाव सांगणे जिने जर ओळख देण्यास नकार दिला तर तिथे शिरच्छेद निश्चित आहे. अगदी कोणतीही दयामाया नाही. नक्कीच. बाजिंद या ऐतिहासिक कादंबरीतील पान क्रमांक 81 वरील हा एक थरारक प्रसंग आहे आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच एका पानाचा वेध घेणार आहोत. आणि हे खूप रंजक असणार आहे, कारण नेहमी आपण एखाद्या मोठ्या कालखंडावर किंवा संपूर्ण पुस्तकावर चर्चा करतो ना, पण आज आपला स्रोत फक्त हे एकच पान आहे. बरोबर. या एकाच पानावरील मजकुरातून लेखकाने किती प्रभावीपणे जीवघेण्या तणाव, रहस्य आणि वातावरणाची निर्मिती केली आहे हे उलगडणे हे आपले आजचे उद्दिष्ट आहे. चला तर मग यावर प्रकाश टाकूया. नक्की. एका छोट्याशा प्रसंगातून, मोजक्या संवादांमधून वाचकांना कसे खिळवून ठेवता येते याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. ऐतिहासिक कथांमध्ये अनेकदा माहितीची तफावत किंवा ज्याला आपण इन्फॉर्मेशन गॅप म्हणतो ते तंत्र अत्यंत चतुराईने वापरले जाते. एका पात्राला जे सत्य वाटत असते ते दुसऱ्या पात्रासाठी पूर्णपणे खोटे किंवा धक्कादायक असू शकते. अच्छा, म्हणजे दोघांचं वास्तव वेगवेगळं असतं. अगदी बरोबर. या दोन सत्यांमधील जो गोंधळ असतो ना, तोच कथेला गती देतो. आणि लेखकाने कोणत्याही मोठ्या युद्धाचे वर्णन न करता केवळ पात्रांच्या संवादातून तो गोंधळ कसा निर्माण केला आहे हे पाहणं रंजक आहे. पण एक मिनिट, ही माहितीची तफावत म्हणजे नक्की काय? हे तर कोणत्याही रहस्यकथेत असतेच ना. मग या पानात असे काय वेगळे आहे? सांगते. बघा, या पानाची सुरुवातच मुळी एका अत्यंत तणावपूर्ण प्रसंगाने होते. हो, कथानकाचा संदर्भ असा आहे की सखाराम आणि त्याचे काही साथीदार एका लष्करी छावणीत पकडले गेले आहेत. बरोबर. आणि हे ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथल्या पहारेकऱ्याला म्हणजे शिलेदाराला विनवणी करत आहेत. सखाराम म्हणतो, ओ शिलेदार, आम्ही राजकुमारी साहेब सावित्रीबाईंचे पाहुणे आहोत, सोडा आमासनी. ही परिस्थिती म्हणजे एखाद्या अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या गुप्त महालाच्या दारात उभे असलेल्या बाउन्सरशी हुज्जत घालण्यासारखी आहे. हो, अगदी तशीच. म्हणजे मला आत जाऊ द्या, मी आतल्या मालकाचा खास पाहुणा आहे असे सांगण्यासारखे आहे. पण जर त्या मालकाने तुम्हाला ओळखले नाही तर फक्त बाहेर काढले जाणार नाहीत, तर थेट मृत्यूदंडाची शिक्षा मिळणार आहे. नेमके हेच. आणि तो पहारेकरी किंवा तो छावणीतील शिलेदार इथे लगेच निर्णय घेत नाही. तो अत्यंत थंड आणि व्यावहारिक विचार करतो. तो त्यांच्या विनवणीला बळी पडत नाही पडत. पण तो त्यांना मारूनही टाकत नाही. तो म्हणतो की तुम्हाला राणीसाहेबांचे नाव माहिती आहे म्हणजे नक्कीच तुमची ओळख असेल, चला आमच्यासोबत. त्यांनी जर तुम्हाला ओळखले नाही तर तुमचे मरण नक्की, चला. बापरे, इथे लेखकाने एका क्षणात कथेतील धोक्याची पातळी शून्यावरून शिखरावर नेऊन ठेवली आहे. हो ना. हा फक्त एक संवाद नाही, तर ही मृत्यूची टांगती तलवार आहे. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की मृत्यूचा क्षणिक धोका आणि मृत्यूची खात्री यात खूप मोठा फरक असतो. खरंय, शिलेदाराने त्यांना लगेच मारले असले तर तो केवळ एक क्रूर प्रसंग ठरला असता. अगदी. पण त्याने घातलेली ती अट ओळखले नाही तर मरण नक्की ही एक प्रकारची मानसिक छळवणूक आहे. सखाराम आणि त्याच्या साथीदारांना त्या छावणीतून सावित्रीबाईंच्या कक्षापर्यंत चालत जावं लागतंय. आणि तो चालत जाण्याचा वेळ, ती प्रत्येक पावले त्यांच्यासाठी किती भयानक असतील. कारण त्यांना स्वतःला माहीत नाही की सावित्रीबाई त्यांना नक्की ओळखतील की नाही, किंवा त्या कोणत्या मनस्थितीत असतील हेही त्यांना माहीत नसते. आणि ह्या मृत्यूच्या भीतीच्या सावटाखालीच लेखकाने छावणीचे वर्णन केले आहे ना, ते खरोखरच अंगावर काटा आणणारे आहे. मला इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे लेखकाने वापरलेले शब्द. हो, ते वर्णन खूप जिवंत आहे. ठाई ठाई हातात नंग्या तलवारी घेऊन पहारा देणाऱ्या त्या छावणीत 500 वीर उभे होते. नुसत्या तलवारी नाही तर नंग्या तलवारी. याचा अर्थ तिथे कोणताही विचार न करता थेट वार करण्याची तयारी आहे. आणि तेही 4 निशस्त्र माणसांच्या अवतीभोवती. हो, मुख्य छावणीवर शिक्क्यांचा गरुडध्वज वाऱ्यावर फडकत आहे. पलिद्यांचा म्हणजे मशालींचा प्रकाश सगळीकडे पसरला आहे. पण या सगळ्या वर्णनात सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे ती जनावरे. बरोबर. नुकत्याच झालेल्या पावसाने गारटलेली घोडी, बैल अंग झिंजाडत होती. हे तपशील वाचताना प्रत्यक्ष तिथे असल्याची जाणीव होते. पण मला सांगा, असे वर्णन कथेला कसे मदत करते? फक्त भीती दाखवण्यासाठी इतका तपशील का? खूप चांगला प्रश्न आहे.
निसर्गातील घटकांचा वापर करून मानवी भावनांचं प्रतिबिंब कसे उभे करायचे याचे हे उत्तम उदाहरण आहे. मशालींचा थरथरणारा प्रकाश आणि पावसामुळे गारटलेली जनावरे यांसारख्या प्रतिमा निव्वळ हवामानाची माहिती देत नाहीत. अच्छा, म्हणजे त्यात अजून काही दडलेलं आहे. हो, जनावरे थंडीने कुडकुडत आहेत, अंग झटकत आहेत, हे दृश्य त्या क्षणी सखाराम आणि त्याच्या साथीदारांच्या मनात असलेली थंडी, तो मृत्यूचा गारठा आणि ती अस्वस्थता दर्शवते. अरेच्छा, हा विचार मी केलाच नव्हता. म्हणजे जेव्हा एखादा माणूस अत्यंत भयभीत असतो तेव्हा त्याला आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक धोकादायक गोष्ट अधिक प्रकर्षाने जाणवू लागते. अगदी तेच. मशालींच्या प्रकाशात पडणाऱ्या भल्या मोठ्या सावल्या, जनावरांचे अस्वस्थ होणे, हे सगळे त्यांच्या मानसिक अवस्थेचे बाह्य रूप आहे. एका अंधारा आणि तणावपूर्ण वातावरणाची ही अतिशय सूक्ष्म मांडणी आहे. वाचणाऱ्यांना किंवा ऐकणाऱ्यांना त्या छावणीतील थंडी आणि भीती अगदी प्रत्यक्ष जाणवते. कारण लेखक थेट त्यांना भीती वाटत होती असे न सांगता वातावरणातून ती भीती त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. क्या बात आहे. आणि तीच अस्वस्थता घेऊन हे 4 जण सावित्रीबाईंच्या कक्षाकडे पोचतात. शिलेदार सावित्रीबाईंना वर्दी देतो आणि त्या आत बिछाण्यावरून धावतच बाहेर येतात. आणि त्यांना पाहताच सखाराम सुटकेचा निश्वास टाकतो. साहजिकच आहे ना, ज्या व्यक्तीच्या ओळखीवर जीव अवलंबून होता ती व्यक्ती समोर आल्यावर मृत्यूची भीती टळल्यासारखे वाटते. पण हा दिलासा काही सेकंदांचाच ठरतो. हो, कारण सावित्रीबाई अत्यंत गंभीर मुद्रेने त्यांना एक असा प्रश्न विचारतात जो कथानकाला पूर्णपणे वेगळं वळण देतो. त्या विचारतात, सकाळी कुठे गायब झालात तुम्ही सारे? हा प्रश्न खूप अनपेक्षित आहे. आता इथे मला खरंच प्रश्न पडतो की हा प्रश्न ऐकून सखारामच्या जागी कोणीही असते तरी गोंधळून गेले असते. कारण सखाराम हा प्रश्न ऐकून पार अवाक होतो. तो काय म्हणतो? तो म्हणतो, काय आम्ही गायब? बाईसाहेब, रात्री आम्ही त्या मंदिरात झोपलो, पण आम्हाला जाग आली ते एका डोंगरावर. अरेच्चा. हो ना, हे कसे शक्य आहे? मंदिरात झोपलेली माणसे थेट एका डोंगरावर कशी जागी होऊ शकतात? कोणीतरी त्यांना बेशुद्ध करून तिथे नेलं असेल का? हेच तर रहस्य आहे. 4 धडधाकट माणसांना बेशुद्ध करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, तेही डोंगरावर उचलून नेईपर्यंत त्यांना काहीच कसे समजले नाही? हा प्रसंग अचानक एखाद्या सस्पेन्स थ्रिलरसारखा वाटू लागतो. जिथे वास्तवाचे नियम अचानक काम करणे बंद करतात. हो ना? होय ना. अगदी. इथे पुन्हा एकदा आपण मगाशी उल्लेख केलेल्या माहितीच्या तफावतीकडे येतो. हा संवादाचा भाग खूप बारकाईने पाहण्यासारखा आहे. सावित्रीबाईंच्या दृष्टिकोनातून हे 4 जण आपली दिलेली जबाबदारी सोडून अचानक कुठेतरी निघून गेले होते. त्यांच्यासाठी हा बेजबाबदारपणाचा किंवा फसवणुकीचा प्रकार असू शकतो. बरोबर. पण सखारामच्या दृष्टिकोनातून ते गायब झाले नव्हते, तर ते एका अनाकलनीय घटनेचे बळी ठरले होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही पक्ष आपापल्या जागी पूर्णपणे खरे बोलत आहेत. म्हणजे सावित्रीबाईंना जे माहीत आहे ते त्यांच्या वास्तवानुसार खरे आहे आणि सखाराम जे अनुभवून आला आहे ते त्याच्या वास्तवानुसार खरे आहे. हो, संवादातूनच कथेत अनपेक्षित वळण कसे आणले जाते हे यावरून शिकण्यासारखे आहे. जेव्हा 2 पात्रे एकमेकांशी बोलतात आणि दोघांकडे वास्तवाची 2 वेगवेगळी चित्रे असतात, तेव्हा ऐकणाऱ्यांच्या मनात एक प्रचंड मोठी उत्सुकता निर्माण होते. विचारचक्र सुरू होते की खरे काय आहे? सखाराम खोटे बोलत आहे की सावित्रीबाईंना काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे? किंवा या दोघांच्याही नकळत तिसरीच एखादी शक्ती किंवा व्यक्ती या सगळ्यामागे आहे. आणि त्या तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश पुढच्याच संवादात होतो. बरोबर. सखारामची कहाणी डोंगरावर जाग आल्यावर संपत नाही. तो पुढे जे सांगतो ते तर आणखीनच धक्कादायक आहे. तो म्हणतो की ऐन वेळी खंडोजीराव तिथे आले नसते तर त्या भुकेल्या वाघांनी आमची न्याहारीच केली असती. बापरे, वाघांचा हल्ला? म्हणजे अगोदरच मंदिरातून डोंगरावर पोहोचण्याचं रहस्य, त्यावर भुकेल्या वाघांचा हल्ला होणे आणि ऐनवेळी कुणीतरी देवदूतासारखे येऊन जीव वाचवणे, हा प्रसंग ऐकायला खूप नाट्यमय वाटतो. हो, पण ह्या वाक्यावर सावित्रीबाईंची जी प्रतिक्रिया आहे ना, ती जास्त विचार करायला लावणारी आहे. नक्कीच. सावित्रीबाईंची ती प्रतिक्रिया या पानावरील उत्कंठेचा सर्वोच्च बिंदू आहे. कारण त्या प्रतिक्रियेतून आधीचे सगळे संदर्भ पार बदलून जातात. त्या चक्रावून जातात आणि म्हणतात, काय खंडूजी कुठे आहे तो? त्याला शोधून शोधून आमच्या सर्वांचा ऊर फाटलाय आणि तो असा लपंडाव खेळतोय. हे ऐकून तर सखारामचेही डोके बधीर होते. हो, तो म्हणतो, माझे डोके बधिरोत आहे बाईसाहेब. आज दिवसभर खंडोजीराव आमच्या आणि त्याला वाक्यही पूर्ण करता येत नाही. तो पार गोंधळून जातो. पण मला एक सांगा, एकाच वेळी एक व्यक्ती एका गटासाठी बेपत्ता आहे,
हरवलेली आहे आणि तिला शोधून ते सगळे हवालदिल झाले आहेत, तर त्याचवेळी तीच व्यक्ती दुसऱ्या गटाचा वाघांपासून जीव वाचवते आणि त्यांच्यासोबत वावरत आहे. हा मोठा गोंधळ आहे. हा वेळेचा आणि वास्तवाचा गोंधळ लेखकाने कसा आणि का निर्माण केला असेल? एकाच व्यक्तीबद्दल दोन पूर्णपणे परस्परविरोधी सत्य एकाच वेळी कशी अस्तित्वात असू शकतात? जर आपण हे मोठ्या संदर्भात पाहिले ना, तर यामागील खरे कारण समजू शकेल. ही एक अत्यंत प्रगत लेखनशैली आहे, जिथे एखाद्या पात्राचे महत्त्व त्याच्या गैरहजेरीत प्रस्थापित केले जाते. म्हणजे खंडोजीराव तिथे नसूनही तिथे असल्यासारखे आहेत. अगदी. व्यक्तिरेखा घडवण्याचे हे एक उत्तम कौशल्य आहे. खंडोजीराव हे पात्र या पानावरील प्रसंगात प्रत्यक्षात उपस्थित नाही. त्यांचं एकही वाक्य तिथे नाही. तरीही संपूर्ण प्रसंग आणि त्यातील सर्व पात्रांच्या भावना त्यांच्या भोवतीच फिरत आहेत. कमाल आहे. यातून दोन शक्यता स्पष्ट होतात. एक तर खंडोजीराव हा अत्यंत चतुर आणि मुत्सद्दी राजकारणी आहे, जो दोन्ही गटांना मुद्दाम अंधारात ठेवत आहे. अच्छा. तो सखारामला वाचवून त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा विश्वास जिंकत आहे, स्वतःला तारणहार म्हणून प्रस्थापित करत आहे. आणि त्याचवेळी सावित्रीबाईंपासून लपून राहून त्यांच्या गटात अस्वस्थता निर्माण करून काहीतरी मोठा डाव रचत आहे. म्हणजे स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी किंवा स्वतःची एखादी गुप्त मोहीम फत्ते करण्यासाठी तो हा लपंडाव खेळत असावा. बरोबर. किंवा दुसरी शक्यता अशी की संपर्काचा आणि संवादाचा पूर्णपणे अभाव असल्यामुळे हा एक प्रचंड मोठा गैरसमज निर्माण झाला आहे. पण ऐतिहासिक राजकारणाचा विचार करता पहिली शक्यता अधिक प्रबळ वाटते. हो, मलाही तसंच वाटतंय. सखारामचे माझे डोके बधीर होत आहे बाईसाहेब. हे वाक्य फक्त त्याचे नाही, तर ते वाचकांच्या मनस्थितीचेही अचूक प्रतिनिधित्व करते. वाचकांनाही पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, उलट प्रश्नांची एक भली मोठी मालिकाच उभी राहते. हे मुत्सद्दीपणाचे आणि गैरसमजाचे गणित खूप रंजक आहे. कारण आपण जर या संपूर्ण पानावरील प्रवासाचा नव्याने विचार केला तर इथे भावनांचा एक मोठा खेळ चालू आहे असे जाणवते. नक्कीच. सुरुवातीला ती मृत्यूची भीती आणि त्यातून निर्माण झालेला प्रचंड तणाव, मग सावित्रीबाईंना पाहून मिळालेला तो क्षणिक दिलासा, त्यानंतर गायब होण्यावरून निर्माण झालेलं गूढ, आणि मग तो वाघांच्या हल्ल्याचा प्रसंग. हो, वाघांच्या हल्ल्याचे भयानक वर्णन आणि शेवटी खंडोजीरावांच्या अस्तित्वावरून उडालेला तो गोंधळ. एकाच पानात लेखकांनी भीती, दिलासा, आश्चर्य, गूढ आणि शेवटी एक बधीर करणारा मानसिक धक्का एवढ्या सगळ्या भावना हाताळल्या आहेत. आणि तेही अत्यंत कुशलतेने. आणि हे सर्व करताना कुठेही ओढून ताणून आणल्यासारखे वाटत नाही. सर्व काही एक नैसर्गिक प्रवाहासारखे घडत जाते. यामागे लेखकाचे नक्की कोणते कसब आहे? एवढ्या कमी जागेत एवढा मोठा आवाका कसा पेलला जातो? लेखकाचे कसब हे संवादांच्या अचूक वापरात आणि शब्दांच्या मोजमापात आहे. अशा प्रकारच्या लेखनात शब्दांची उधळपट्टी केली जात नाही. प्रत्येक संवादाला एक विशिष्ट वजन दिलेलं असते. जसे की सावित्रीबाईंचा तो प्रश्न. अगदी. सावित्रीबाईंचा तो एक छोटासा प्रश्न, सकाळी कुठे गायब झालात तुम्ही सारे? हा प्रश्न कथेची दिशा पूर्णपणे बदलून टाकतो. जर लेखकाने इथे लांबलचक वर्णने दिली असती किंवा प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण त्याच पानावर दिले असते तर ती उत्कंठा टिकून राहिली नसती. खरंय. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त संभ्रम कसा निर्माण करायचा हे या पानातून शिकायला मिळते. शिवाय कथेतील वेग सांभाळणे अत्यंत गरजेचे असते. म्हणजे जो पेसिंग आपण म्हणतो तो. हो. छावणीतील मृत्यूची भीती संथ आणि गंभीर आहे, पण जेव्हा सखाराम सावित्रीबाईंसमोर येतो तेव्हा संवादांचा वेग अचानक वाढतो. प्रश्नांवर प्रश्न विचारले जातात. हा वेगातील बदल वाचकांची अस्वस्थता वाढवतो. पण मला आणखी एका गोष्टीचं नवल वाटते. या सगळ्या गोंधळाच्या केंद्रस्थानी जी माहिती आहे ती माहिती किती घातक ठरू शकते हे यातून दिसते. सावित्रीबाईंकडे एक माहिती आहे, सखारामकडे दुसरीच माहिती आहे, आणि खंडोजीरावांकडे कदाचित या दोन्ही माहितीचं मूळ आहे. अगदी नेमके बोललात. आणि या सर्वांमागे जे ऐतिहासिक पार्श्वभूमीचं भान आहे ते अत्यंत महत्वाचे आहे. त्या काळात आजच्यासारखी संपर्काची साधने नव्हती. त्यामुळे माहिती हे खूप मोठं शस्त्र होतं. हो, मेसेज करून लगेच विचारता येत नव्हते. बरोबर. ज्याच्याकडे अचूक माहिती आहे आणि जो ती माहिती लपवू शकतो किंवा आपल्या सोयीनुसार नियंत्रित करू शकतो तोच खरा सत्ताधीश असतो. युद्धाच्या मैदानावर तलवारीने लढले जाते, पण राजकारणाच्या पटलावर माहितीने आणि गैरसमजांनी युद्धे जिंकली जातात. क्या बात आहे. खंडोजीराव नेमके हेच करत असण्याची दाट शक्यता आहे. ते माहितीचा प्रवाह नियंत्रित करत आहेत, जेणेकरून दोन्ही गट त्यांच्यावर अवलंबून राहतील. हे खरोखरच विचार करायला लावणारे आहे.
एका साध्या पानावरून आपण मानवी मानसशास्त्र, संवादातील तफावत आणि माहितीच्या नियंत्रणापर्यंतचा प्रवास केला. हो ना. एक उत्कृष्ट कथा सांगण्यासाठी हजारो शब्दांची किंवा मोठ्या युद्धाच्या वर्णनांची गरज नसते. जर पात्रे मजबूत असतील, त्यांच्यातील संघर्ष खरा असेल आणि संवादाची गुंफण अचूक असेल, तर फक्त एक पानही वाचकाचं डोके बधीर करण्यासाठी पुरेसे असते. हे आज आपण पाहिले. आणि ऐकणाऱ्यांसाठी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की पुस्तक वाचताना फक्त कथानकाच्या वेगात वाहून न जाता काही वेळा एखाद्या पानावर थांबून त्यातील संवादांकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. नक्कीच. पात्रांनी जे म्हटले आहे त्यापेक्षा त्यांनी जे लपवले आहे ते अधिक महत्त्वाचे असू शकते. लेखकांनी शब्दांच्या आडून जे संकेत दिले आहेत ते शोधण्यातच वाचनाचा खरा आनंद दडलेला असतो. खंडोजीरावाने जे काही केले आहे ते सावित्रीबाई आणि सखाराम यांच्या संवादातूनच उलगडते. लेखकाने काहीही थेट सांगितलेले नाही. हा आनंद नक्कीच घेण्यासारखा आहे. आता आपण या सखोल विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. पण जाण्यापूर्वी आपण जे आत्ता संपर्काच्या अभावाबद्दल आणि माहितीच्या नियंत्रणाबद्दल बोललो, त्यावरच आधारित एक विचार मला ऐकणाऱ्यांसाठी सोडून द्यावासा वाटतो. कोणता विचार? आजच्या काळात आपण एकमेकांना निरोप पाठवून किंवा स्वतःचे स्थान शेअर करून लगेच सत्य पडताळू शकतो. कुणी कुठे आहे हे एका क्षणात स्पष्ट होते. हो, लोकेशन पाठवलं की विषय संपला. अगदी. पण त्या ऐतिहासिक काळात संपर्काची कोणतीही साधने नसताना एखाद्या चतुर व्यक्तीने, जसे की आपले हे गुड खंडोजीराव, केवळ माहिती न पोहोचू देण्याच्या आणि जाणून बुजून गैरसमज निर्माण करण्याच्या तंत्राचा वापर करून दोन वेगवेगळ्या गटांचा वास्तव कसे नियंत्रित केले असेल? हां, खूपच गंभीर विचार आहे. विचार करा, जो वाढांचा हल्ला सखाराम आणि त्याच्या साथीदारांवर डोंगरावर झाला आणि ज्यातून खंडोजीरावांनी त्यांना अत्यंत अचूक वेळी वाचवले, तो खरोखरच योगायोग होता का? बापरे, हा अँगल तर मी विचारच केला नव्हता. की कदाचित तो वाघांचा हल्लासुद्धा खंडोजीरावांनीच सखारामचा कायमस्वरूपी विश्वास जिंकण्यासाठी आणि स्वतःला तारणहार म्हणून प्रस्थापित करण्यासाठी घडून आणलेला एक अत्यंत क्रूर डाव तर नसेल? जर असं असेल तर ते भयंकर आहे. हो ना, कारण जो माणूस दोन वेगवेगळ्या गटांना एकाच वेळी पूर्ण अंधारात ठेवून त्यांच्या भावनांशी खेळू शकतो, तो काहीही करू शकतो. कदाचित ते बेशुद्ध होणे, ती वाघांची भूक आणि ती नाट्यमय सुटका हे सर्व एका मोठ्या राजकीय कटाचे भाग असू शकतील. खरंच यावर विचार करायलाच हवा. या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल विश्लेषणात एका पानाच्या या थरारक प्रवासात सामील झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि अशाच एखाद्या विचार करायला लावणाऱ्या नव्या आणि रंजक विषयासोबत आपण पुन्हा नक्की भेटू. तोपर्यंत प्रश्नांच्या मुळाशी जात रहा आणि नवीन गोष्टी शोधत रहा.